मातृतीर्थ ते पाचाड राजमाता जिजाऊ मशाल या रथयात्रेचे प्रतापगड व पोलादपूर येथे जोरदार स्वागत. लखुजी राजेंच्या वंशाच्या वतीने रथयात्रेचे आयोजन. सिंदखेड राजा परिसरातील लखुजी राजे जाधव यांच्या वंशाच्या वतीने तसेच यदुकुल भूषण प्रतिष्ठानच्या सहकार्याने माँसाहेब जिजाऊंच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जिजाऊंचे जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेड राजा ते समाधीस्थळ पाचाड रायगड पायथा अशा 3 दिवसीय मशाल रथयात्रेस प्रारंभ झाला असून या रथयात्रेचे प्रतापगड व पोलादपूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दिलीप साबळे, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष सचिन मेहता, विजय पालकर, विजय पवार मोहिरे, पत्रकार धनराज गोपाळ व निरंजन मोरे, प्रसाद मोरे, ऋषिकेश जगदाळे, संतोष केसरकर इत्यादी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ मातेच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर प्रतापगड येथे शिवकालीन खेडेगावचे संस्थापक चंद्रकांत आप्पा उत्तेकर यांच्या हस्ते जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यदुकुल भूषण प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवतराजे जाधवराव यांना श्री भवानी मातेची मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तमाम जिजाऊ व शिवभक्तांच्या सहभागातून जिजाऊ मशाल रथयात्रेचे प्रस्थान मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून देऊळगावचा राजा येथील बालाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन जालना, घनसावंगी, तीर्थपुरी, गोंदी, शहागड, गेवराई, बीड, पाटोदा, कर्जत, राशीन, भिगवण, बारामती, वडगाव, निंबाळकर, पंधरे, नीरा, लोणंद, वठार स्टेशन, भुईंज, ओझरडे, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड येथून पोलादपूर येथे आगमन झाले. शिवभक्तांच्या वतीने येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर पुढील प्रस्थान महाडमार्गे पाचाड येथे होऊन जिजाऊंच्या समाधीचे पूजन व अभिवादन करून होणार असल्याची माहिती यदुकुल भूषण प्रतिष्ठानचे अध्यक्छ तथा लखुजीराजे जाधव यांचे वंशज भागवतराजे जाधव, मार्तंडराजे जाधव व आनंदराजे जाधव यांनी दिली आहे. महामुंबईसाठी धनराज गोपाळ, पोलादपूर.